आपण रोज वापरत असलेले खाद्यतेल, पण कधी लक्ष दिलं का की पॅकेटवर लिहिलेलं वजन आणि प्रत्यक्षात वापरलेलं तेल यामध्ये फरक असू शकतो? ग्राहकांची फसवणूक थांबण्यासाठी आता सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. खाद्यतेलाच्या पॉकेटवर आता सरकारची थेट नजर असणार आहे आणि कंपन्यांना नवीन नियम पाळावे लागणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सरकारचे नवीन नियम काय आहेत, ग्राहकांना त्याचा काय फायदा होणार, कंपन्यांवर काय परिणाम होईल आणि तुमच्या खिशावर याचा काय परिणाम होऊ शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सरकारने नेमकं काय बदललं? केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने खाद्यतेलाच्या पॅकेजिंगबाबत नवीन नियम लागू केले आहेत. आता कंपन्या मनमानी पद्धतीने कोणत्याही आकाराचे पॅकेट विकू शकणार नाहीत. पूर्वी काही कंपन्या 910 ml, 935 ml किंवा 850 ml अशी विचित्र मापे वापरत होत्या. त्यामुळे ग्राहक गोंधळात पडत होते. पण आता सरकारने स्टँडर्ड पॅकेज साईज निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोणकोणते पॅकेट साईज असतील? नवीन नियमानुसार खाद्यतेलाचे पॅकेट ठराविक प्रमाणात विकले जाणार आहेत. उदाहरणार्थ 500 ml, 1 लिटर, 2 लिटर किंवा 5 लिटर. यामुळे ग्राहकांना किंमत आणि प्रमाण समजायला सोपं जाईल. ग्राहकांची फसवणूक कशी थांबेल? अनेक वेळा ग्राहक फक्त पॅकेटचा आकार पाहून खरेदी करतात. मोठं दिसणारं पॅकेट म्हणजे जास्त तेल असं वाटतं, पण प्रत्यक्षात त्यामध्ये कमी प्रमाण असू शकतं. काही कंपन्या वजन कमी करून किंमत तीच ठेवत होत्या. यालाच श्रिंकफ्लेशन असं म्हटलं जातं. सरकारच्या नव्या नियमामुळे हा खेळ थांबण्याची शक्यता आहे. याचा सामान्य लोकांना काय फायदा? 1. ग्राहकांना स्पष्ट माहिती मिळेल. 2. तुलना करणे सोपे होईल. 3. लपवलेली किंमत समजेल. 4. फसवणुकीचे प्रमाण कमी होतील. 5. योग्य प्रमाणात वस्तू मिळतील. याचा कंपन्यांवर काय परिणाम होईल? आता कंपन्यांना नवीन पॅकेजिंग नियम पाळावे लागतील. मनमानी साईज वापरणे थांबेल. काही कंपन्यांना पॅकेजिंग बदलण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो, पण दीर्घकाळात ग्राहकांचा विश्वास वाढवण्यास मदत होईल. याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात? तज्ज्ञांच्या मते हा निर्णय ग्राहकांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण बाजारात पारदर्शकता वाढेल आणि चुकीच्या मार्केटिंगला आळा बसेल. ग्राहकांना काय काळजी घ्यावी? वस्तू खरेदी करताना फक्त पॅकेटचा आकार पाहू नका. त्यावर लिहिलेली नेट क्वांटिटी नक्की वाचा. प्रति लिटर किंमत तपासा. MRP आणि प्रमाणाची तुलना करा. तर मित्रांनो, सरकारच्या नव्या नियमामुळे ग्राहकांना मोठा फायदा होऊ शकतो आणि कंपन्यांची मनमानी करण्यास आळा बसेल. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन माहितीसोबत. धन्यवाद.